परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2104 या भागाचं मी पठण करीत आहे. आज माघ शुद्ध दशमी बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026. उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 2/8/1997 बैठक क्रमांक 211. परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग 59. आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज साधताना म्हणतात, श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली आहे. येथील प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्थेतून जावे लागते. भूमीवरील या सृष्टीच्या रचनेपुढे माणसाचे काहीच चालत नाही. त्यामुळेच वेदांच्या सारखे ग्रंथ शास्त्र कालबाह्य झाले आहेत व विज्ञान पुढे गेले आहे. राजकारणी नेते सुद्धा कालांतराने इथून नाहीसे झाल्यावर त्यांनाही पुढील काळात जनता फार विसरून जाते. सृष्टीने एकदा बाजूला केले की पुन्हा त्या गोष्टीला ती येथे पुन्हा येऊ देत नाही. एखादा मनुष्य पाण्यात पडला तर तो तळाला जाऊन पडत नाही, तर तो मृत झाल्यावर पाण्यात तरंगत राहतो व अखेरीस काठावर त्याचे प्रेत येऊन पडते. समुद्रात बुडलेले अनेक जीव असेच गतप्राण झाल्यावर काठावर येऊन पडलेले दिसतात. पूर्वी ज्या शेतांमध्ये ज्वारी बाजरी पिकवली जायची तेथे आता ऊस लावण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पूर्वीची घोडे गाढवे आता जाऊन येथे लुना स्कूटर रिक्षा आल्या आहेत. पूर्वीची माणसं फारच बुद्धिवान असत, त्यानंतर मध्यम बुद्धीची माणसं जन्माला येऊ लागली आहेत. आता तर अगदी सुमार कमी बुद्धीची माणसं जन्माला येऊ लागलेली आहेत. आपण आता वेदशास्त्र टिकवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु या कार्याला समाजाकडून किती विरोध होत आहे हे तुम्ही पाहत आहातच. तसे पाहिले तर या भूमीवर आपला मूळ सनातन वैदिक धर्म व ही पृथ्वी भगवंतानेच एकाच वेळी निर्माण केलेली आहे. त्यामुळे ह्या दोन्ही शाश्वत म्हणजेच कायम जिवंत स्वरूपात अस्तित्वात राहणार आहे. सनातन वैदिक धर्म हा अपौरुषेय असलेल्या वेदांवर आधारित आहे. त्यामुळेच वेदांचे कार्य आजही चालूच आहे व आपण त्या वेदांचे संरक्षण व संवर्धन करायचे आहे. भगवंत ते कार्य आपल्या सर्वांच्याकडून करून घेणारच आहे. निसर्गाला जी गोष्ट गरजेची वाटत नाही किंवा निसर्गाला ज्या गोष्टीची किंवा व्यक्तीचीही येथे आवश्यकता वाटत नाही त्या गोष्टी व्यक्ती आपोआपच कालबाह्य ठरतात. त्यामुळेच एखादी व्यक्ती मृत झाली तर त्याबद्दल जास्त शोक करू नका असे सांगत असतो. एक व्यक्ती येथून गेली की दुसरी व्यक्ती जन्माला येतच असते. काळच अखेरीस माणसाला अशा गोष्टींचा विसर पाडत असतो. भगवंत मनुष्याला आनंदही अधिक काळ घेऊ देत नाही. तसे झाले तर तोच मनुष्य भ्रमिष्ट होण्याचीच शक्यता असते. मनुष्याला दुःखही फार चालत नाही, म्हणूनच दुःखी माणसाला भेटण्यासाठी दुसरी माणसे भेटायला येतात व दुःख हलके करण्यासाठी शांतवत होण्यासाठी मदत करतात. आयुष्यात अधिक दुःख करीत राहिल्यास आयुष्याला तडे जातात. म्हणूनच आमच्यासारख्या अधिकारी पुरुषांची त्यांनीच नेमणूक केलेली आहे. आमच्या सहवासाने दुःखितांना आधार मिळतो व दुःखाला सामोरे जाण्यास शक्ती प्राप्त होत असते. सामान्यांच्या शक्तीबाहेरचे संकट उभे राहिले तर त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही वेळोवेळी शक्तीपूर्वक सहाय्य करीतच असतो. संकट काळात सामान्य माणूस भगवंताला खूप प्रार्थना करतो, परंतु त्या प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचतातच असे नाही. भगवंताने ज्यांना वर दिला आहे त्यांचेच ते ऐकत असतो. सामान्यांनी सामुदायिक प्रार्थना केली तरी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळेच भगवंतापर्यंत मनुष्याच्या भावना पोहोचवण्यासाठी गुरूंच्या सारखे व्यक्त स्वरूप माध्यम म्हणून लागते. ज्यांनी घोर तपश्चर्या करून व पवित्र राखून अधिकार प्राप्त करून घेतलेले असतात त्यांच्याच माध्यमातून भगवंत प्रार्थना ऐकत असतात व सामान्यांचे दुःख दूर करीत असतात. तुमच्यापैकी अनेकांची दुःखे संकटे तुम्ही ह्या व्यक्तीच्या कानावर घातल्याने आपोआप दूर झालेलीच आहेत. आजपर्यंत भगवंतानेच महापुरुषांची निर्मिती केली आहे.
तरी प्रत्येक महापुरुषाला समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व महापुरुषांपैकी एखादे महापुरुष सोडले तर इतर सर्व योनी मार्गे येथे जन्माला आलेले आहेत. त्यामुळेच त्यांना इतर सामान्य जनांप्रमाणे खूप संकटांना तोंड द्यावे लागते. मनुष्य जे अन्न खातो त्यापासून त्याच्या शरीरात रक्त तयार होत असते. या रक्तापासून मेंदूचे मनाचे कार्य चालते. हे रक्त शुद्ध पवित्र राहण्यासाठी मनुष्याने योग्य अन्नाचे सेवन करणे आवश्यक असते. जी माणसं सात्विक अन्न सेवन करतात त्यांचे विचार आचार सर्व सात्विक राहतात. जे खाण्याने जिभेला रक्त लागते त्याला मांसाहार म्हणतात. मांसाहाराने मनुष्य तामसी वृत्तीचा होतो. आपल्याकडे खूप उष्णतामान असलेल्या प्रदेशात उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने अनेक मनुष्य बळी पडतात. आमच्या दृष्टीने त्याचे कारण की मनुष्याचे रक्त उन्हाळ्यात पातळ होत असते. हे टाळण्यासाठी उन्हाळ्यात थंड पेय पिऊ नये, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. तसेच आंब्याचा रस जेवायला घेताना त्यात दूध मिसळून खात जा. रक्तातील गुण दोषांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो. साधारणपणे रक्तातून येणारे हे गुणदोष तिसऱ्या पिढीत अधिक दिसून येतात. पणजोबा आजोबांची जर श्रीरामावर भक्ती असेल तर नातवाचीही श्रीरामावर भक्ती दिसून येते. त्याचप्रमाणे सावकार, वकील, भिक्षुक इत्यादींचे बाबतीतही घडते. त्यांनी केलेल्या पापांचे चुकांचे परिणाम नंतर तिसऱ्या पिढीला भोगावे लागतात. समाजात अशी अनेक घरे तुमच्याही पाहण्यात असतीलच. अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी गुरु सहवास, गुरूंचे मार्गदर्शनाची गरज असते. काही भोग हे जीवनात भोगावेच लागतात, त्यापासून सुटकाच नसते. परंतु गुरु सहवास अशा वेळी लाभणे हे सुद्धा भाग्याचेच असते. कारण त्या प्रसंगी गुरु अशा संकटांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शन व शक्ती पुरवत असतात. भगवंताची महती जाणून जो भक्ती करतो तोच भगवंताची पूजा अर्चा अभिषेक इत्यादी करू शकतो व त्यामुळे त्याचे हृदय मृदू होऊन तो पूर्णत्वाला जाऊ शकतो. जे अशा तऱ्हेने भगवंताची भक्ती करू शकतात तेच भक्त होऊ शकतात. इतर मात्र भगवंतापासून विभक्त होतात. ईश्वरी शक्तीचे ज्ञान आणि त्या शक्तीबद्दल ज्यांना ओढ व्यक्ती असते त्याच व्यक्ती उच्चपदी जाऊ शकतात. आद्य शंकराचार्यांनी देवी शारदांबेची भक्ती केली होती तर रामकृष्ण परमहंसांनी देव भगवतीची भक्ती केली याचे दिसून येते. व्यासमुनी, ज्ञानदेव, नामदेव या सुद्धा खूप थोर व्यक्ती अशाच कारणामुळे उच्च पदाला पोहोचल्या होत्या. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज की जय.